तो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मागायचं. मी तर फोडणारच आहे भेटला तर. राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस. प्रहारच्या बच्चू कडूंची थेट घोषणा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसींना प्राधान्य द्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पवारांचे आदेश. काही वर्षांपूर्वी माझ्यावरती आरोप झाले, मात्र 15 वर्ष झाले तरी अद्याप काहीही समोर आलं नाही. पार्थ पवारांवरील आरोपांवरून अजित पवारांचा विरोधकांना टोला. जमीन हडपणे हाच उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धंदा. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल. तर पार्थ पवार अजित पवारांचा वारसा चालवतायत, हाकेंची टीका. मातोश्री परिसरात ड्रोन उडवल्यानं खळबळ. मातोश्री परिसरात नजर ठेवण्यात येत असल्याचा आरोप. तर सर्व्हेसाठी परवानगी घेऊन ड्रोन उडवल्याची पोलिसांची माहिती. नंदुरबारमध्ये 30 ते 35 विद्यार्थी असलेल्या स्कूल बसचा अपघात. बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली. एका विद्यार्थ्याचा मृत्यू. माळशेज घाटात बाईक रायडरची जीवघेणी स्टंटबाजी. पर्यटकांनी केली पोलिसांकडे कारवाईची मागणी. सांगलीत देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत. एकनाथ शिंदेंची बैलगाडा शर्यतीला उपस्थिती. तर विजेत्याला मिळणार फॉर्च्युनर, थार आणि ट्रॅक्टर. प्रक्षाळ पूजेनिमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट. परिसर सुगंध आणि भक्तिभावाने उजळला. मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित कत्रे. भाजपचे नेते राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक वादग्रस्त विधान केलेलं होतं. या वक्तव्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे आक्रमक झालेत. जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला 1 लाख रुपयांचं माझ्याकडून बक्षीस दिलं जाईल, अशी थेट घोषणा बच्चू कडू यांनी केलेली आहे. तर मला जर विखे पाटलांची गाडी दिसली तर मी त्यांची गाडी फोडणार, असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिलाय. नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल तर हे कंसाची औलाद हाकून काढा त्या पार्टीतून. तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेऱ्याला लागले का? फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं, तारीख देतं, आणि हे वाचाळवीर मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं, आणि किती डाव लुटायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे. अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही. मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मागायचं. मी तर फोडणारच आहे भेटला तर. पण हे नालायकी थांबवा, आम्ही सहन करणार नाही. तर बच्चू कडू यांच्या विखे पाटलांवरील वक्तव्यानंतर भाजपचे आमदार प्रवीण तायडे आक्रमक झालेत. चिथावणीखोर वक्तव्य करून बच्चू कडू कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतायत, असा आरोप तायडे यांनी केलाय. कसं आहे, असे चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातली जी सुव्यवस्था, कायदा व सुव्यवस्था हे बिघडवण्याचं काम बच्चू कडू करीत आहे. आणि जेवढं वय बच्चू कडूंचं आहे तेवढा अनुभव राधाकृष्ण विखे पाटलांचा राजकारणात. त्यांची गाडी एक फोडणाऱ्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस द्यायचं असं म्हणणे, आणि त्याच्यानंतर एक आठवड्याभरापूर्वी आमदारांच्या माना कापणे, आमदारांच्या घरासमोर लघुशंका करणे, अशा प्रकारचे चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहे. मी हे आवाहन करतो की गेल्या 20 वर्षात आपण शेतकऱ्यांच्या आपल्या मतदारसंघात काय केलं, मी वारंवार प्रश्न केलेला आहे. काय केलं याचं उत्तर साधं आहे, मी ते द्यावं. नंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी घेण्यासाठी सरकार सक्षम आहे. तर कर्जमाफीच्या वक्तव्यावरून टीका झाल्यानंतर मंत्री विखे पाटील हे बॅकफूटवरती आलेत. निवडणुकीकरता जी सोसायटी काढतो आणि ती सोसायटी थकली की पुन्हा कर्जमाफीची मागणी करतो. पण पुढचा जो मुद्दा पहिला जो भाषण ते दाखवलंच नाही. आता बोलण्याची पंचायत घरी पुढे भाषणच करीन असं मी ठरवलं आता. कारण अनुत्पादक स्वरूपाचं काम आहे. सोसायट्यांच्या कर्जाकडून निवडणुका लढणं याला काय उत्पादकता आहे? कोणता उत्पादक स्वरूपाचं काम आहे?
पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे। संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे, चौकशीनंतर सत्य समोर येईल असं अजित पवारांनी म्हटलंय। काही वर्षांपूर्वी तसेच आरोप झालेले होते, मात्र 15 वर्ष झाले तरी अद्याप काही समोर आलं नाही। निवडणुका आल्या की असे आरोप होतात असं अजित पवार यांनी म्हटलंय। तर ह्याही प्रकरणात तुम्ही जर तसं बघितलं तर ह्या प्रकरणाचा कागदच होऊ शकत नाही। हे आकडे तुम्ही 300 कोटी 1800 कोटी वगैरे जे काही आपण बघितलं, 1 रुपया कुणाला दिला नाही आणि काय नाही, त्याच्यात काय अर्थच नाही ना। पण आता मी जास्त त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा चौकशी होऊ द्या, चौकशी झाल्यावर सत्य बाहेर येईल। निवडणुका जवळ झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, कुठनं तरी काहीतरी। मागेही तुम्हाला आठवत असेल की असाच 2009ला का 8ला 70,000 कोटीचा आरोप झाला। त्याला 15-16 वर्ष झाली, परंतु त्याच्यातनं काहीही कुणी पुरावे देऊ शकले नाही, काही होऊ शकले नाही। पण बदनामी तर आमची होती। तर कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवरती हल्लाबोल केलाय। जमिनीच्या सातबाऱ्यावरती मुंबई सरकार तसंच महाराष्ट्र सरकार, पशुसंवर्धन विभाग आणि इतर तत्सम शासकीय उल्लेख असताना सुद्धा पार्थ पवार यांनी जमीन आपल्या कंपनीच्या नावावर केली। उद्या हे पवार महाराष्ट्राचं विधान भवन पण आपल्या नावावरती करायला घाबरणार नाहीत अशी टीका लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे। जमीन हडप करणे हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धंदा आहे आणि तोच वारसा पुढे पार्थ पवार चालवतायत असं हाकेंनी म्हटलंय। उद्या महाराष्ट्राचं विधान भवन सुद्धा आपल्या नावावर करू शकतो, कारण आपला बाप महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे आणि आपला आजोबा देशाचा नेता आहे शरदचंद्रजी पवार, आणि आपली आत्या काही झालं तर आपल्याला पाठिंबा देणार आहे। हे पवार सगळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सदस्य आहेत। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी गेली देशाच्या बाहेर, पण पवार ईस्ट इंडिया कंपनी या महाराष्ट्रामध्ये काम करते। शासकीय जमिनी हडप करणे हा अजितदादा पवारांचा धंदा काही नवीन नाही, आणि आता पार्थ पवार त्यांचा वारसा चालवतोय। तर पार्थ पवार प्रकरणी राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आणि या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत। दरम्यान या प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या तहसीलदार सूर्यकांत येवले हा मुंडवा भागातील जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक महिने प्रयत्न करत होता, याचे पुरावे आता समोर आलेले आहेत। तहसीलदार सूर्यकांत येवलेने सर्वात आधी ही जागा महार वतनदारांची आहे आणि ते भोगवटा भरण्यास तयार असल्यामुळे त्यांना ती जागा परत देण्यात येते असं पत्र जून महिन्यामध्ये बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेला दिलं आणि जागा तात्काळ रिकामी करण्यास सांगितली। त्यानंतर येवलेने जुलै महिन्यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयाला दुसरं पत्र लिहिलं आणि ही जागा मूळ वतनदारांना परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितलं। वतनदारांची पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानीकडे असल्याने आणि शीतल तेजवानी